नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. आज विधिमंडळात झालेल्या आरक्षणाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. दुसरीकडे नागपुरात सकल मराठा समाजाकडून सरकारच्या एकमताने मंजूर विधेयकाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी राज्य सरकारने आरक्षणात 10% वाटा देऊन पूर्ण केली. मराठा आरक्षणावर दिलेल्या निर्णयाचं सकल मराठा समाजाने फटाके फोडून जल्लोष करत सरकारचे अभिनंदन केले. राज्य सरकारने विशेष अधिवेशनात विधेयकाला मंजुरी दिल्याने आम्ही समाधानी आहोत. आपली कोणतीही फसवणूक झाली नसल्याची भावना सकल मराठा समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारचं या ठिकाणी विशेष अभिनंदन आणि आभारही. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली मराठा आरक्षणाची मागणी पुन्हा एकदा राज्य सरकारने मराठा समाजाला 10% आरक्षण देऊन पूर्ण केली. या मागणीबद्दल अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून विविध आंदोलने, विविध मोर्चे आणि विविध संघर्ष करावा लागतो आहे. अनेक वर्षानंतर मराठा समाजाला पुन्हा एक आशेचा किरण या राज्य सरकारने दाखवला. माननीय मुख्यमंत्री शिंदेसाहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सरकारने मराठा समाजाला जो आशेचा किरण दाखवला आणि एक टिकणारं आरक्षण, म्हणजे आम्हाला विश्वास आहे की हे आरक्षण आता भविष्यात टिकेल. ज्या त्रुट्या मागच्या आरक्षणात निघाल्या होत्या त्या त्रुट्या पूर्ण दूर करून हे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे असा आम्हाला विश्वास आहे. भविष्यात आमच्या मराठा समाज बांधवांना शिक्षणाची दारं उघडे होतील, त्यांचा सामाजिक विकास होईल असा आम्हाला विश्वास असून भविष्यात हे आरक्षण टिकेल अशीच आम्ही आई भवानीचरणी प्रार्थना करतो. आणि आपल्या मराठा समाजाच्या बांधवांना एक अशी हमी देतो की त्यांनी आपली शिक्षणाची जी त्यांची एक गरज होती ती लवकर. जरांगे साहेबांनी जो मराठा आरक्षणाचा लढा उभा केला त्याबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. ते आमच्या आभारास पात्र आहेत. जरांगे साहेबांची विनंतीच आहे आणि त्यांची मागणी आहे की ज्यांच्या TCवर ज्यांच्या नावासमोर मराठा, कुणबी किंवा ज्या काही अजून वेगवेगळ्या नोंदी असतील त्यांना OBCमधून आरक्षण दिलं पाहिजे. सरसकट मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्यावं त्यांची अशी मागणी जरी असली तरी आमच्या TCवर कुठेच मराठा, फक्त मराठाशिवाय नोंद नाही आहे, दुसऱ्या कुठल्याही नोंदी नाही आहे. ज्यांच्या TCवर मराठा म्हणून नोंद आहे त्या लोकांना कसं सरसकट कुणबी समाजाचं आरक्षण मिळेल, OBC समाजाचं आरक्षण मिळेल हा आम्हालाही संभ्रम आहे. परंतु त्यानंतरही EWSचं आरक्षण असो किंवा 10% आम्हाला मिळालेलं आरक्षण असो ते आम्हा मराठा समाजासाठी लाभ आहे. आणि जरांगे पाटील जी मागणी करतायत ती मागणीसुद्धा ज्यांच्या TCवर मराठा समाज आणि इतर व्यक्तीची नोंद असेल त्यांना ते आरक्षण मिळावं अशी आम्ही सरकारतर्फे आम्ही प्रार्थना करतो. नाही, आम्ही कोणाला वैयक्तिक वगैरे म्हणत नाही, आम्ही कोणाला विरोधी करत नाही. ज्या लोकांच्या TCवर मराठा फक्त मराठा नोंद आहे त्या लोकांचं आरक्षण कसं मिळेल, त्यांना कुठलं आरक्षण मिळणार आहे आणि कसं मिळेल याबद्दलच मराठा समाजामध्ये संभ्रम आहे. आम्ही कोणाला विरोध करत नाही. मराठा समाजाच्या प्रत्येक विद्यार्थ्याला, मराठा समाजाच्या गरजू व्यक्तीला जे वेळोवेळी मिळेल त्यात मराठा समाज समाधानी राहील आणि पूर्णपणे आरक्षण मिळावं ही मराठा समाज बांधवांची आमची भावना आहे. आता मराठा समाज बांधव फसवणूक करून मराठा समाज एवढा हे होऊन गेला आहे की फसवणूक होऊ नये बस आम्ही अशी आशा बाळगतो. पण जरांगे पाटील म्हणतात सरकारने फसवणूक केलेली आहे, तुम्ही म्हणतात समाधानी आहात. आता सरकारने फसवणूक केलेली आहे असं आम्हाला वाटत नाही. आज आम्ही ज्याप्रमाणे विधान भवन आणि विधान परिषदेमध्ये जी चर्चा पाहिली आणि जे माननीय मुख्यमंत्री साहेबांचा विश्वास पाहिला त्याबाबत फसवणूक केलेली आहे असं आम्हाला वाटत नाही. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भुंगाडे, शंखनाद न्यूज नागपूर.